अगो देन का नाही एक ए राव दे रे नमस्कार मंडळी. तुम्ही जो काय मला सरपंच पदाचा मान दिला व्हाय त्याच्यामुळे मी सगळ्यांचा आभार व्यक्त थांबा रे, ए थांबा मोरे. हो. काय चाललंय हे? काय म्हणजे सरपंच आहात का तुम्ही? नाही सरपंच नाही उपसरपंच आहे ना. व प्रभारी म्हणून मी कार्यभाग स्वीकारला म्हणून मी म्हटलं काय समजलं. काहीही आवश्यकता नाही त्याची. नाही का आता उपसरपंच म्हणून कार्यभाग बघतोय ना. सरपंच थोड्याच दिवसांसाठी हिमाचलला गेलेले आहेत. तिथे थंडीत घ्यायची रब्बी पिके या कृषी प्रदर्शनासाठी ते गेलेले आहेत. येतील ते. काय फायदा आहे काय तिथं जाऊन पण ऊसच लावणार आहेत. आणि ऊसाच्या मल्यात जी मजा आहे ती बर्फाच्या शेतीत कुठे आहे? गप्पा बस रे. प्रत्येक गोष्ट ऊसाच्या शेतात नेण्याची गरज नाहीये. नाही तर काय 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 गोष्टी आमराईत पण घडतात. ये चिकी तुझं मिल्कशेक करीन बी येणे. आवाज चढू नको, आजू काय? थांबा रे. नका सतत भांडण थोडं नाही केलं मी. मास्तरांनो हा. काय इथं लवकर पटापट बोला. नाही माझ्या बारकी ताप इलो आहे ना त्याच्यासाठी काढो बनूक जाऊचा. सारखं बारकच तापते. हो चला चला मग आवरा पटापटा मला पण जायचं माझी पण मीटिंग आहे. कुठं मीटिंग कुठे तुझी? ते आसवरवाला येणार आहे माझ्या दाढीची केस विकत घ्यायला. एकदम कशी तिकडे बस. पहिल्या ग्रामसभेत आलाय. तिकडे बस. अजिबात गोंधळ नकोय. अरे बाळांनो जरा हिच्याकडे पहा. बघा रे सगळ्यांनी. मास्तरांनो चिकनी आहे. थोबडव का रे मी खरंच तुम्हाला. हिच्याकडे पहा म्हणजे ही कशी शांत बसलेली आहे तसं तुम्ही सुद्धा शांत बसा. हे बघा लक्षात घ्या आजची ग्रामसभा जी आहे ती एका विशिष्ट कारणासाठी जमलेली आहे. का? कारण गावात साथीच्या रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे. होय काय हम्म. पण मास्तरांनो मला काय साथीच्या रोगाचं टेन्शन नाही आहे. का? मी सिंगल आहे ना अजून. माझं लग्न नाही झालंय. चिकू बिया काढा. मागवा प्रभारी उपसरपंच मागवा. बोलायचं बारावता बाजू याचाच आपला पुढे. नका रे सतत नका भांडू. साथीचे रोग म्हणजे काय? काय? तर व्हायरल फिवर. आता वरचेवर ताप येतो की नाही, खोकला होतो, सर्दी होते की नाही, होते. त्याला म्हणतात साथीचे रोग. तर ते होऊ नयेत किंवा ते होऊ नये त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची यासाठी जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या गावात एक हायजीन इन्स्पेक्टर पाठवायचं ठरवलेलं आहे. मास्तरांनो गावात इन्स्पेक्टर येता कामा नये. काय बोलतच आहे गावात इन्स्पेक्टर. मोरे प्रत्येक इन्स्पेक्टर हा पोलीस नसतो. इन्स्पेक्टर म्हणजे निरीक्षक. आणि आपल्या गावात हायजीन इन्स्पेक्टर म्हणजे आरोग्य निरीक्षक येणार आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्या गावात जे इन्स्पेक्टर येणार आहेत ते तुम्हाला जे काही सांगतील ते शांतपणे ऐका, काळजीपूर्वक ऐका. कळलं? ते कधीही येतील. येऊन द्या आम्ही बघतो काय. ते आल्यानंतर नीट वाग. नमस्कार. नमस्कार. मी इन्स्पेक्टर प्रिया. नाही मी हायजीन इन्स्पेक्टर आहे. या 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 नमस्कार. ती पोलिसातली इन्स्पेक्टर नाहीये नाही मी. ते जरा बसा बसा. ए दत्तू जा पंचायतीच्या ऑफिस मधून लाकडी खुर्ची आणला. नाही राहू दे मी बसेन ना इथे पारावर बसेन ना मी. नाही पारावर कशाला. नाही खरंच थँक्यू मी इथे बसेन काही हरकत नसेल तर. हरकत नाही. मी तरी कधी बसणार गावच्या पारावर नाही का. सगळ्यांनी इथे बसायची गरज नाहीये. सरका ते बाई बोलल्या पारावर बस. नमस्कार. नमस्कार मी प्रभारी उपसरपंच आहे का. प्रभारी सरपंच असत. हरकत नाही मॅडम नमस्कार. मिळाला आहे सगळ्यांचा रामराम मिळालेला आहे. बसा. नमस्कार. हाय आता येताना वेशीवरती मंदिर लागलं मला. होय काय. तर मी प्रसाद आणलाय सगळ्यांचा. शाबास. आता ना हेच चुकतं तुम्हा सगळ्यांचं. मला सांगा प्रसाद घेण्यापूर्वी किती जणांनी हात स्वच्छ केले. असे हात नाही स्वच्छ करत. या काय सवयी आहेत. आणि मुळात तुम्ही हे जे काही पुसलं ते ज्याला पुसलं ते तरी स्वच्छ आहे का. नाही तुम्ही 4 ठिकाणी फिरता, 4 लोकांना भेटता, तुमचे कपडे मळके होतात आणि त्याच मळक्या कपड्यांना हात पुसल्यावरती हात कसे स्वच्छ होतील. हा बरं तुम्ही थुंकीने हात पुसता. थुंकी म्हणजे काय मिनरल वॉटर आहे. त्याच्याने हात स्वच्छ होत नाहीत. कळतंय तुम्हाला.
बाई मी काय म्हणतो घरी जाऊन आंघोळ करून येतो पण तुम्ही तुमच्या हाताने प्रसाद द्याल काय नाही ते एक काम करा ना, आमचा हात खराब आहेत ना ऑलरेडी, तर तुम्ही तुमच्या हाताने आम्हाला भरवाल काय? तुम्ही काय बोलता? मी तुम्हाला हात धुण्याबद्दल सांगते, तुम्ही प्रसाद भरवण्याच्या काय गोष्टी करताय? बरोबर आहे हो. माफ करा. हे बघा सोपी गोष्ट आहे. होय. मुळात काही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. हा. स्वच्छ पाण्याने हात धुणं गरजेचं आहे आणि हात धुतल्यावर कुठेही हात न लावता पटकन जेवायला बसायचं. नाही नाही तुम्ही म्हणतो तो बरोबर आहे, हा. आम्ही हात तसं धुवताव पण हात कुठे ना कुठेतरी लागतो. माझं कसं आहे, उठता बसताना असं हात ना खाली टेकावं लागतात, त्याशिवाय उठता बसता येतच नाही ना. हे बघा गाय गाय डांबर मोडला. आणि हा जो पाय आहे ना, ह्या पायावर घ्यायचा असेल तो असा अंगठा धरून घ्यावा लागतो, आणि हा अंगठा कुठं कुठं फिरून आलाय तुम्हाला काय सांगू. काय धेड आहे तो. आणि हे मोरे म्हणजे हो. हे मोरे 7 वाजल्याच्या नंतर सरळ चालतच नाहीत, हे असेच नाही असते ते- असेच असते ते. अहो मी काय बोलतेय ते शिरतंय का तुमच्या डोक्यात? नाही. मी म्हणलं हात धुण्यानंतर जर का तुम्ही इकडे तिकडे हात लावलात तर तो परत खराब नाही का होणार? नाही बरोबर. बाय, कळतंय का? कळलं पण हे असं असेल तर वांगण करायचे वांदेच झाले म्हणायचे. वांगण म्हणजे वांगण कराय ना हं. त्या नारळाच्या झाडावर चढून तिथला नारळ काढून तिथंच खोबरं खातो. हा. आता तो खोबरं खायला गेला आणि त्याला कळलं की हात खराब आहे, त्या झाडावरनं खाली उतरणार, हात धुवणार, परत येणार, झाडाला धरणार, वरती जाणार, खोबरं खायला जाणार, त्याला कळणार हात घाण झाले, परत खाली येणार. हो. असं सारखं वर खाली करण्यात पाय घासारला आणि बिचारा कुठेतरी झाण झारला जावा तर कोण. हो, त्या पण आहे. हा, बरं मी म्हणतो एवढ्या एरझाऱ्या घातल्यानंतर खोबरं खायचं कधी? हो, त्या पण आहे. मी काय सांगते ते तुम्हाला कळत नाहीये का? मी हात धुण्याबद्दल बोलतेय, तुम्ही वेगळेच मुद्दे मला सांगताय. पण ह्याच्यावर एक आयडिया आहे माझ्याकडं. काय? समजा वांगणकर वरती चढला हा. आणि शाळेतल्या पाण्यानं हात धुतला हा. तर त्या खोबरं खाईल काय? हा, चालेल काय? अरे मला चिकट होईल ना ते. नाही मी काय म्हणतो ऐका, त्याच्यापेक्षा वांगणकरला जाऊन सांग काय? वर पाण्याची बादली बांध, नारळ काढला ना हात धुतला की खोबरं खाईल तू. ते झाडावरती बादल्या बांधताय तुम्ही. मी तुम्हाला हात स्वच्छ करायचं सांगते, तुम्ही झाडावरती बादल्या काय बांधताय? बाईंनो आहे त्या लोकांचा ना असाच आहे, खैला इशय खै घेऊन जातात. तुमचा काय हा नाता जरा पटपट बोला, माझ्या बारक्या ताप इलो ना काढा बनवूक जाऊ नाही बनवा काढा बनवा. हो. ओ, बघावा ना तेव्हा ह्यांचा ना पोरगाना तापलेलाच असतो. ताप तापात. येता काय सांगता? मग. हो, आहे. नाही, मला एक सांगा, तुमच्या मुलाला सतत ताप येतो, ताप येता याचं कारण तुम्हाला माहितीये ताई? नाही याचं कारण आहे की तुम्ही हायजीन पाळत नाही. काय का? तुम्ही हायजीन पाळत नाही. नाही ना हायजीन कसं, आता आम्हाला गरीब लोकांना कसं परवडणार ना हायजीन हा, बरोबर तुमचं. आहे. महाग आहे. आम्ही गरीब लोक पडली ना. बरोबर 730 रुपयाला आहे ती. मग कसं एक परवडेल? मिनिट, कुठली हायजीन 730 रुपयाला आहे? दारू विषयी बोलतायत ते. शांत बसा रे. हायजीन मराठीत मॅडम. मराठीत सांगते. हायजीन म्हणजे स्वच्छता. अच्छा. स्वच्छता पाळलीत की जवळपास अर्धे रोग स्वच्छता पाळण्यानेच बरे होतात. अच्छा अच्छा. आणि यासाठी कुठलाही अतिरिक्त खर्च लागत नाही. हा. छोट्या छोट्या सवयी आहेत, त्या फॉलो केल्या की तुम्ही स्वच्छता पाळू शकता. अच्छा म्हणजे स्वच्छ. म्हणजे आता बघा, हात स्वच्छ धुणं, हात स्वच्छ. हात स्वच्छ पाण्याने धुणं, जेवणाआधी हात धुणं, या साध्या साध्या सवयी आहेत. नाही पण मी काय म्हणतो, आम्ही हात धुऊ हा. पण तर पाणी स्वच्छ आहे, आम्ही कसं ओळखणार? उत्तम प्रश्न. वा. तर पाणी स्वच्छ कसं करायचं? पाण्यात तुरटी फिरवली की पाण्यातली सगळी घाण पाण्याच्या तळाशी जमा होते. अहो बाईंनो, दाढीचे केस गेले तर पाण्यात. दाढीचे केस का जातील पाण्यात? अहो दाढी केल्यावर तुरटी फिरवतो ना आम्ही गालावर, तर राहिलेले ते तुरटीला चिकटतात केस, ते पाण्यात जातील ना. दाढीची तुरटी नका फिरवा पाण्यात. दाढीची तुरटी वेगळी ठेवा, पाण्याची तुरटी वेगळी ठेवा. सिंपल आहे ना? म्हणजे दोन दोन तुरट्या अर्थात नाही नाही मग आमच्यासारख्या गरीब लोकांना दोन दोन तुरट्या कुठे परवडणार? नाही 37 रुपये तुरटी आहे. आणि त्याच्यात दोन घ्यायच्या म्हणजे झाले अरे किती? कुठली आली आहे 37 रुपयाची तुरटी? काय? केसरयुक्त तुरटी आहे का तुझी? थांबतोस का जरा? तुरटी म्हणजे सावत्या आगाऊपणा नको. माफ करा. मी सांगते ते ऐका, मला उलट शिकवू नका. नाही बरं. थँक्यू मास्तर. हा. तर स्वच्छ पाण्याने हात धुवायचे. आता मला सांगा, तुम्ही घरात गेल्या गेल्या पहिल्यांदा काय करता? बायको घरी आहे की पळून गेले ते बघतो. काय? 2 वेळा पळून गेली हो माझी बायको. काय आहे, मी पुढच्या दरवाज्यात असतो ना, वासाडी मागच्या दरवाज्यात पळून जाते. बायको पळून जा. बायको काय सांगू तुम्हाला, गावात तोंड टाकला जागा शिल्लक राहिली नाही माहिती आहे. मग नाक कापला नाही बायकोनं माझा.
सगळे चिडवतात पलणाऱ्या बायकोचा नवरा म्हणून. माझा प्रश्न वेगळा आहे. आणि मला घरी गेल्यावर पहिल्यांदा बायकोचा चेहरा बघायचा असं माझं स्वप्न आहे, पण अजून माझं लग्नच झालेलं नाही आहे. माझं स्थळच कोण देत नाही. बर तुम्हाला म्हणतो मला एक शंका आहे, उद्या जर माझं लग्न झालं ना तर मी घराच्या बाहेर पडेन की नाही हीच शंका आहे मला. मी प्रश्न वेगळा विचारला. माझं पण तसंच आहे हो. तुमचं पण माझं बी तसंच आहे. तर मी बायको घरी गेलो बघतच नाही. बायकोच नाही ना मला. होय, हा. मी काय करतोय, मी जाऊन पहिलं ऊसात बघतोय ऊस नीट आहे का. आमच्याकडे जी बिनी लय बाराची एवढाच ऊस झोपावला असतोय बरोबर. तुम्हाला लय ताप दिलाय त्या दिवशी किस्त्या नडक्या हाणल्या धरून धरून. अरे नाही. 5 डुकर कोलं किती होतं. 12ची सगळी निबार हाणली. मग मी साधा सोपा प्रश्न विचारला, कुठली डुकर आणि कुठल्या नडक्या हे काय सांगतात मला. माफ करा घरात गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता याचं उत्तर द्या. बाई तुम्ही सांगतोय. हा, सांग. घरात गेल्या ना आधी मी चप्पल काढते. शाबास. हे बघा, मग आज जाते माझ्या बारकी एक ताप येता ना हा. त्या का मांडीवर घेऊन ना त्या का काढो पाचते. हा. बारक्याचं नाक गळतं त्या करूक सांगते त्याचं नाक काढते आणि झटकते. आताक लागलेला असताना त्याचा भिंतीक पुसते आणि मग स्वयंपाक घरात जाऊन भाकऱ्या थापते. त्याच हाताने भाकऱ्या थापता. नाही हात पदराक पुसताय ना. अरे देवा. मावळट आहात का रे तुम्ही सगळे. काय? हा? घरात गेल्यानंतर आपण सगळ्यात आधी काय करतो, हातपाय धुतो की नाही रे. मग ते धुता की नाही. कधी कधी कधी- म्हणजे अरे मग ते धुवा, ते गरजेचं आहे. होय. हातपाय धुणं गरजेचं आहे. इथपासून सुरुवात आहे. खूप शिकवावं लागणार आहे. हा. हातपाय धुणं गरजेचं आहे आणि मुळात फक्त पाण्याने हात धुतले म्हणजे ते स्वच्छ होतीलच असं नाही. तर त्यासाठी काही वेगळ्या पद्धती आहेत हात धुण्याच्या. होय काय? त्या आम्ही आता तुम्हाला सांगणार आहे. सांगा. हातावर हात ठेवा. आपापल्या हातावर हात ठेवा. आपापल्या हातावर ठेवा. आपापल्या हातावर हात ठेवा. जा. मग काय मजा आहे. आपला असं ठेवायचं. असा हात ठेवा. ठेवलेला आहे. ठेवलात. होय, ठेवलेला तर हा काय. आता हात कसे धुवायचे ते मी सांगते. जा. असे असे घासायचे. हा. या बोटाच्या भेगांमध्ये सुद्धा घाण असते, ती अशी साफ करायची. हा. अशी. मग उलट्या हाताने पुन्हा इकडनं साफ करायची. कळतंय. अच्छा. बाई हे करत राहा, बघायला मजा येते. चिकू सांगतायत तेवढं ऐक. नाही घासतायत त्यावर लक्ष नको देऊ. ते मासा असा बघितला होता ना लहानपणी, तर आठवला मला यांच्याकडे बघून. नाही, पण- असाच असतो ना. बघितलं असं. असे हात 20 सेकंद धुवायचे म्हणजे ते स्वच्छ होतात. म्हणजे 20 सेकंद पूर्ण झाले कसं कळणार. हा 20 सेकंद बरोबर. शाबास, चांगला प्रश्न आहे. चांगलं मस्त रे 20 सेकंद आपण एखादं गाणं म्हणू शकतो. म्हणजे पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला भुलवली रात जागवली पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. अरे वा वा. झाले. अशा पद्धतीने 20 सेकंद हात धुवून झाले. वा छान. कळलं. हा मला ही येत नसेल तर तुम्हाला हे येत नसेल तर मग तुमच्या आवडीचं गाणं म्हणा. हा चालेल. हा माझ्या आवडीची ती आहे काठीने गोंगड. अरे वा वा वा. ह्याच्या आईला पण ती गाणं लागा 20 सेकंदाच्या पुढेच सुरू होते. शिरप्या 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 ओके. हो, हो, हो. असं आहे ते कळला मला सुरुवातीला. तुमचा प्रॉब्लेम कळला. मग 20 सेकंदाच्या पुढे म्हणा. नाही तर गाणं बदला. फालतू प्रश्न आहे ते. बाईनू हा. वहिनी भाजी गर्ग वाटाण्याची लाल लाल टामोट्याची ह्याची 20 सेकंद कुठे संपतात. मला नाही माहितीये गाणं, मी नाही सांगू शकत. हाय माझं फेवरेट आहे. काय आहे? बोला. बोला. तुझा ग पापलेट बारीक आहे, हात लावताच बॉट भस्कन जाय. याची 20 सेकंद कुठं होतात. म्हणजे मला एकदा कळली ना की मी जोरदार हात धुवेन. मुळात असं गाणं आहे. गाणं आहे म्हणून दाखव रे. नाही नाही, नको, नको. गाणं म्हणू नका. काय नो ते कितने आदमी ते ह्याची 20 सेकंद कधी संपतात ते सांगा ना. अरे हा डायलॉग आहे, हे गाणंही नाहीये. का नाही हे काय फालतू प्रश्न विचारतायत मला. मी काय शिकवायला आले या गावामध्ये. एकही गोष्ट तुम्हाला कळत नाहीये. मी काय सांगते, मला थांबायचं नाही. इकडे मी ऐका, माझ्या सरांना ऐका, कळवते. अहो, आमच्या गावात काही होऊ शकत नाही. आज स्वच्छ रेड धुवायचं, मार्क आम्हाला माहिती तर करून काय द्या. झालाय सगळं. सेकंद धुवायच्या आत. मास्तरांनो बाई चिडल्या, आता गावाच्या आरोग्याचं काय. तुम्ही असेच मरा, या गावात सुधारणा होणे नाही.
निघा